प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदार. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेवो. रोमकाचे पत्र अध्याय 4:25. जो प्रभू येशू ख्रिस्त आमच्या अपराधामुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे. प्रियानो, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की पुनरुत्थान हा पुरावा आहे की तुम्ही नीतिमान झालेले आहात. नीतिमान म्हणजे तुमचे सर्व पापाची क्षमा झालेली आहे. तुमच्या भूतकाळाची पापाची क्षमा झालेली आहेत. तुमच्या वर्तमान पापांची क्षमा झालेली आहेत. तुमच्या भविष्यकाळात पापाची क्षमा झालेली आहेत. का तुम्ही असा विश्वास ठेवता? कारण इथे तर म्हटलं आहे की येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान, जर तुम्ही पुनरुत्थानवर विश्वास ठेवता, तुम्ही हा पण विश्वास ठेवला पाहिजे की तुमचे सर्व पाप जे आहेत त्या पापाची क्षमा झालेल्या आहेत. पुष्कळ ख्रिस्ती यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना वाटतं की त्यांची पापांची क्षमा झालेली नाही आहे. काय काय वाटतं की भूतकाळची पापा क्षमा झालेली आहे, पण आता वर्तमान काळाची पापाची आणि भविष्यकाळची पापांची क्षमा झालेली नाही आहे. आता जेव्हा मी हे जे पाप जे आहेत पाप मी कन्फेस करेल दुसऱ्याला, तर त्याची क्षमा मला मिळेल. प्रियानो, हे खूप चुकीचं गोष्ट आहे. तुमच्या पापाची क्षमा झालेली आहे हे मी देवाच्या आत्म्याने सांगतो. जर तुमचं तारण झालेलं आहे, तुमच्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे. जर तुम्ही असा विश्वास नाही कराल तर तुम्ही जीवनभर जे आहे तुमच्यामध्ये दोषीपणा असेल, तुमच्या हृदयामध्ये दोषीपणा असेल आणि त्यामुळं तुम्ही ख्रिस्ती जीवन हे आनंदात जगू शकणार नाही आहे. पुष्कळ ख्रिस्ती लोक आज मी बघतो की आनंदात नाही आहेत, ते आनंदात जगू शकत नाहीत ख्रिस्ती जीवन. कारण त्यांच्या मनामध्ये एक दोषीपणा असतो. काहीतरी गोष्टी त्यांनी भूतकाळात केलेल्या असतात, 5 वर्ष अगोदर किंवा 2 वर्ष अगोदर किंवा 3 वर्ष अगोदर, आणि त्यामुळं ते नेहमी त्याचा विचार करत असतात. त्यांना वाटतं की मी खूप पाप केलेलं आहे, आता मला त्या पापाची क्षमा नाही आहे, आणि म्हणून ते दोषीपणाने ते जीवन जगतात. पुष्कळ ख्रिस्ती लोक दोषीपणाचं जीवन जगतायत. काही जण येशू ख्रिस्तामध्ये होते, लीडर होते, चर्चमध्ये होते, पण ते पापामध्ये पडले आणि ते जे आहे त्यांनी येशू ख्रिस्ताला सोडून दिलं. या दोषीपणामुळं त्यांना वाटतं की आता येशू ख्रिस्त जे आहे, येशू ख्रिस्त मला कधीच माफ करणार नाही आहे. मी अशाच एका मुलाला भेटायला गेलो. पहिला जेव्हा तो मंडळीमध्ये आला तर 1 महिना तो खूप आनंदी होता. गाणे गायचा, आनंदाने गाणे गायचा, टाळ्या वाजवायचा. पण असं झालं की नंतर त्यांनी चर्चला येणं सोडून दिलं. तर आम्ही त्याच्या घरी गेलो आणि त्याला विचारलं काय झालं. तो म्हटला की मी पापात पडलेलो आहे. आता मी जे आहे देवाविरुद्ध पाप केलेलं आहे. आता मी पालासारखा असू शकत नाही आहे. मी खूप पाप केले आहेत. आणि त्याच्या मनात दोषीपणा होता. कारण त्यांनी खोटी शिकवण ऐकली होती. ही शिकवण ऐकली नव्हती की त्याचे सर्व पाप क्षमा झालेले आहेत. त्याचे भूतकाळाचे पाप, वर्तमान काळाचे पाप, भविष्यकाळाचे सर्व पापाची क्षमा झालेली आहे. आणि तो म्हटला की आता मी अनीतिमान झालेलो आहे. प्रियानो, जेव्हा आपला उद्धार होतो तेव्हा आपण नीतिमान होतो. नीतिमान होणे म्हणजे काय? नीतिमान होणे म्हणजे आपल्या सर्व पापाची क्षमा होणे. म्हणजे आपण एक पापी असतो, अनीतिमान असतो, आणि नंतर जेव्हा आपला उद्धार होतो तेव्हा आपण काय होतो? नीतिमान होतो. आपल्या सर्व पापाची क्षमा होते. आता हे जे आपण नीतिमान झालो हे आपण स्वतःच्या कामामुळे झालो नाही आहे, स्वतःच्या चांगल्या कार्यामुळे झालो नाही आहे. आपण किती प्रार्थना केली, किती बायबल वाचलो, किती उपास केले, ह्यामुळं आपण नीतिमान झालेलो नाही आहे. येशू ख्रिस्ताने जे कार्य केलेलं आहे, क्रूसावर जे कार्य केलेलं आहे, जे रक्त सांडलेलं आहे, त्यामुळं आज आपण नीतिमान झालेलो आहे. त्याच्या कार्यामुळं, माझ्या कार्यामुळं नाही आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही नीतिमान होता परत तुम्ही अनितिमान होऊ शकत नाही आहे. कारण तुम्ही तुमच्या कार्याने नीतिमान झालेच नाही. आता तुमचं जे नीतिमत्व जे आहे ते येशू ख्रिस्तावर अवलंबून आहे, आणि म्हणून तुम्ही कधी अनीतिमान होऊ शकत नाही. पण पुष्कळ ख्रिस्ती लोकांना तसं वाटत आहे. त्यांना वाटतं की पापामध्ये पडलो तर मी अनीतिमान झालो. मग परत ते दुसऱ्याला पाप सांगतात, पश्चाताप करतात, आणि त्यांना वाटतं की आता मी नीतिमान झालो.
परत पापात पडला, त्यांना वाटतं की अनीतिमान झालो, नंतर परत हे करून आता मी नीतिमान झालो. प्रियानो, असं नसतं. उद्धार झालाय पण आपण पापात पडू शकतो, पण आपण अनीतिमान होत नाही. आपण नीतिमानच राहतो, कारण आपण नीतिमान झालेलो आहे आपल्या कामामुळं नाही आहे, तर देवाच्या कामामुळं आपण नीतिमान झालेलो आहे. म्हणून आपण काय काम करतो त्याचा काय फरक नाही आहे. म्हणजे आपण नीतिमान झालेलो आहे, देवाच्या कृपेने आपण झालेलो आहे. रोमकर्सपत्र अध्याय 6 काय म्हटलेलं आहे? कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहेत. हे तुमच्या हातून झाले असे नाहीये, तर हे देवाचे दान आहे. नीतिमत्व हे देवाचं काय दान आहे प्रियांनो. पण पुष्कळ चर्चेस यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना वाटतं की नीतिमान जे आहे, आपण जे चांगले कामं करतो त्यामुळे आपण नीतिमान होतो. आपल्या चांगल्या कामाने आपण स्वर्गात जाऊ शकतो. आपल्या चांगल्या कामाने आपल्याला जे आहे चांगलं आरोग्य प्राप्त होतं. प्रियानो, असे मी म्हणत आहे की चांगले कामं करू नका, पण आपण नीतिमान झालेलो आहे ते येशू ख्रिस्ताने जे कार्य केले कुसावर, त्यामुळं आपण नीतिमान झालो आहे. आपण आपल्या कामाने नीतिमान होत नाहीये. आणि जर तुम्ही असे विश्वास ठेवा की तुमच्या चांगल्या कामाने तुम्ही नीतिमान होता, तर सकाळी तुम्ही नीतिमान असाल, दुपारी तुम्ही अनीतिमान व्हाल 1-2 तासातच. आता जर तुम्हाला मी विचारलं की तुम्ही मला जागा दाखवा जिथे सैतानाचं काम चालू आहे, तुम्ही मला म्हणाल की या शहरामध्ये एक जागा आहे, एक हॉटेल आहे, तिथं खूप सैतानी गोष्टी चाललेल्या असतात. एक जागा आहे, तिथं ड्रग ट्रॅफिकिंग चालू असते, तिथं गँग्स वगैरे असतात. एक जागा आहे, तिथं वेश्यान वगैरे असतात. तिथं असे तिथे सैतानाचे काम चालू आहे. प्रियानो, हे सैतानाचे कामं आहेत, ही खरी गोष्ट आहे. पण इथं जे असतात सैतान, हे सगळे लोअर रँकचे असतात, म्हणजे ज्युनियर असतात. जे हायर प्रिन्सिपलिटीज म्हणजे जे सिनियर जे असतात दुष्ट आत्मे, ते कुठे असतात? त्यांचं कार्य कुठे असतं? त्यांचं कार्य असतं चर्चेसमध्ये, त्यांचं कार्य असतं चर्चच्या मंडळीमध्ये. आणि तिथं प्रचार केला जातो की स्वर्गात जाण्यासाठी तुम्हाला 10 आज्ञा पाळल्या पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या जीवनात आरोग्य पाहिजे असेल, तर तुम्ही जे आहे तुम्ही सर्व आज्ञाचं पालन केलं पाहिजे. जर तुमच्या जीवनात आनंद पाहिजे, तुमच्या जीवनात शांती पाहिजे, सगळ्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे. म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय की नियमशास्त्र पाळून जे आहे ते तुम्ही स्वर्गात जाऊ शकता, तुम्ही नीतिमान होऊ शकतात. ते म्हणतात की 10 आज्ञा जे आहेत ते पवित्र आहेत आणि परफेक्ट आहे, आपण ते पाळले पाहिजे. प्रियांनो, खरी गोष्ट आहे, 10 आज्ञा ही देवाच्या आज्ञा आहेत. हे जे आहेत हे खूप पवित्र आहे, परफेक्ट आहे, पण आपण पाळू शकत नाहीये. आणि म्हणून आपण जे आहे आपल्याला देवाची आवश्यकता आहे. म्हणून येशू ख्रिस्त जो आहे तो स्वर्गातून पृथ्वीवर आला. आता नियमशास्त्र देवाने दिलं गेलं होतं. ॲक्च्युली देवाची इच्छा नव्हती, पण देवाने काय दिलं नियमशास्त्र? कारण जे इस्रायली लोक होते ते काय म्हटले, माउंट सायनामध्ये काय म्हटले की तुम्ही सांगा, तुम्ही ज्या आज्ञा द्याल त्या आज्ञा आम्ही पाळू. आता जेव्हा इस्रायली जे मिस्र देशातून निघाले, मिस्र देशापासून ते माउंट सायनापर्यंत कोणीही मेलं नाही, कारण ते देवाच्या कृपेने चाललेले होते. आता त्यामध्ये पण ते कुडकुड करत होते, त्यामध्ये पण ते देवाविरुद्ध बोलत होते, मोशेविरुद्ध बोलत होते, पण त्यांचा खात्मा झाला नाहीये, त्यांना शिक्षा मिळाली नाही, कोणी मेलं नाहीये, कारण ते देवाच्या कृपेने ते जे आहे ते चालू होते. पण आता इथं माउंट सायनामध्ये ते काय म्हटले की परमेश्वर तुम्ही आम्हाला आज्ञा द्या, तुम्ही जे सांगाल आम्ही ते पाळू. आणि त्यांना आज्ञा मिळाला आणि काही तासामध्येच त्यांनी पहिली आज्ञा मोडली. त्यांनी मूर्तीपूजा तिथं सुरू केली आणि प्रियानो, त्या दिवशी 3000 लोक मेले. म्हणजे मिस्र देशापासून माउंट सायनापर्यंत कोणीही मेलं नाहीये. एवढे ते रेड सी त्यातून ते गेले, कोणीही मेलं नाहीये. पण जेव्हा ते नियमशास्त्राच्या अधीन झाले, जेव्हा त्यांनी नियमशास्त्राला वरती उचललं, तेव्हा शाप त्यांच्या जीवनात
आला आणि 3000 लोक मारली गेली. तर प्रियांनो, नियमशास्त्र देवाने काय दिलं की आपण ह्या जाणून घेणं की आपण आपल्या स्वतःच्या परफॉर्मन्सनी आपण काही करू शकत नाही. आपण ह्या आज्ञा पाळू शकत नाही. जर तुम्ही एक आज्ञा नाही पाळली तर तुम्ही 10 आज्ञा मोडल्यासारखं होतं. ते कोणीच करू शकत नाही आहे. आणि त्यामुळं काय होतं, त्यामुळं जे आहे त्यामुळे शाप आपल्या जीवनात येतात. कारण जेव्हा तुम्ही आज्ञा नाही पाळत तर शाप येतात. तर प्रियांनो, देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या कृपेमध्ये चाललं पाहिजे. आणि तो आपल्याला कृपेमध्ये चालू इच्छितो. पण पुष्कळ ख्रिस्ती लोक, पुष्कळ चर्चेस, मिनिस्ट्रीज ते प्रचार करतात की तुमच्या परफॉर्मन्सवर अवलंबून आहे. स्वर्ग जाणं तुमच्या परफॉर्मन्सवर अवलंबून आहे. तुमच्या पापाची क्षमा तुमच्या परफॉर्मन्सवर अवलंबून आहे. काय जर म्हणतात, तुम्ही जेव्हा तुम्ही पाप एक दुसऱ्याला कबूल करतात तर तुमच्या पापाची क्षमा होते. तर तुम्ही सगळ्या 10 आज्ञा पाळलं पाहिजे असा ते प्रचार करतात. प्रियांनो, कोणीच ते पाळू शकत नाही. पण जर तुम्ही त्याच्या मागं जाल, आज्ञेच्या मागं तुम्ही जाल, तर काय होणार आहे, ते तुमच्या जीवनात शाप घेऊन येणार आहे. कारण तुम्ही कुठली आज्ञा पाळू नाही शकणार. आणि एक आज्ञा जरी तुम्ही मोडली तर 10 आज्ञा मोडल्यासारखं आहे. म्हणून पवित्र शास्त्र म्हणतं की दिस इज अ मिनिस्ट्री ऑफ डेथ. आणि म्हणून ख्रिस्ती लोकांना वाटतं की जर ते पापामध्ये पडताना वाटतं की आता ते अनितिमान झालेले आहेत. त्यांना वाटतं की त्यांच्या परफॉर्मन्सवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. तुमच्या परफॉर्मन्स नाही, देवाच्या कृपेवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. तर तुम्ही जे आहे ते देवाच्या कृपेला तुम्ही जास्त महत्त्व दिलं पाहिजे. पण जर तुम्हाला वाटतं की तुम्ही तुमच्या परफॉर्मन्सनी तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकाल तर तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही आहे. 2 कोरिन्थियन्स अध्याय 11-14 यात आश्चर्य वाटण्यासारखे काय नाही आहे. कारण सैतानी स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला वाटतं की सैतानाचं कार्य फक्त त्या बिअर बारमध्ये चालू आहे, त्या हॉटेलमध्ये चालू आहे, त्या जागेमध्ये चालू आहे. पण जसं मी तुम्हाला सांगितलं, जास्त जे मोठे सैतान आहेत ते चर्चेसमध्ये आहेत. का सैतान काय करतो, एक देवदूताचं सोंग घेऊन येतो. म्हणजे आपण त्याचं ऐकणार. तो सांगतो की तुम्ही 10 आज्ञा पाळल्या पाहिजे, सर्व 10 आज्ञा पाळल्या पाहिजे. तुमचं तारण तुमच्या परफॉर्मन्सवर अवलंबून आहे. तुमचं जीवन तुम्ही परफॉर्मन्सवर अवलंबून, किती तुम्ही प्रार्थना करता, किती उपवास करता, त्यावर ह्या गोष्टी अवलंबून आहे. नाहीतर तुम्हाला काही मिळणार नाही. प्रियांनो, मी असं म्हणत नाही तुम्ही प्रार्थना करू नका, तुम्ही उपवास करू नका, असं म्हणत नाही आहे. पण जेव्हा आपण विचार करतो की ह्या सर्व गोष्टीमुळं मला सगळं प्राप्त होईल, हे चुकीचं आहे. कारण तुम्ही काय करू शकणार नाही आहे. आणि एक दिवस तुमच्या मनात काय होईल, दोषीपणा येईल. आणि जेव्हा दोषीपणा येईल आणि तुम्ही काय कराल, देवापासून तुम्ही दूर जाल. आणि म्हणून पुष्कळ जण जे आहेत ते देवाला त्यांनी सोडलेलं आहे, कारण ते नियमशास्त्रावर भर देत होते. रोमपत्र 6 काय म्हणते, तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही आहे. प्रियांनो, जर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन व्हाल तर पाप तुमच्यावर सत्ता गाजवेल. तुम्हाला वाटतं की नियमशास्त्र जे आहे त्यावर फोकस करणे, त्यानुसार चालणे म्हणजे ही खरी आपण म्हणतो पवित्रता आहे. खूप पुष्कळ लोकांना वाटतं आणि त्यांना वाटतं की कृपा हे काय नाही, हे सगळं बेसिक आहे. पण जेव्हा तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन होता तेव्हा पाप तुमच्या जीवनात अधीन होऊन जातं. पाप तुमच्यावर राज्य करतं. आणि म्हणून पुष्कळ जण जे नियमशास्त्राला जे जास्त भर देतात, मिनिस्ट्रीज जे भर देतात, त्यामध्ये तुम्ही खूप पाप बघता. इथं काय म्हणते, तुम्ही नियमशास्त्राधीन नाही तर कृपेच्या अधीन आहात, म्हणून पाप तुमच्या सत्ता चालणार नाही. जर तुम्ही कृपेच्या अधीन व्हाल तर पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाहीये. जेव्हा इस्रायली लोक जेव्हा मिस्र देशातून निघाले आणि सिनाय पर्वतापर्यंत त्यांनी मूर्तीपूजा केली नव्हती. पण जेव्हा ते नियमशास्त्राच्या अधीन झाले तर त्यांनी काय केलं, काही क्षणातच त्यांनी मूर्तीपूजा केली. कारण पाप जे आहे तुम्हाला सोडणार नाहीये. तुम्ही कृपेच्या अधीन असलं पाहिजे, नियमशास्त्राच्या अधीन नव्हे. आपण वाचूया रोमपत्र 5:17. आणि जर त्या एकाच इस्माच्या द्वारे, त्या एकाच इस्माच्या अपराधाने मरणाचे राज्य चालू झाले,
तर जे कृपेने व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात ते विशेष करून ते एकाच प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. प्रियानो, काय झालं? एका इस्मानी पाप केलं, अदामानी पाप केलं, त्यामुळं काय झालं? पाप ह्या जगात आलं, शाप या जगात आले, मरण या जगात आलं. ते एका इस्माद्वारे पाप आलं आणि दुसऱ्या इस्माद्वारे म्हणजे येशू ख्रिस्त, कारण येशू ख्रिस्त मानव म्हणून या जगात आला होता. तो 100% मानव होता, 100% देव होता. आणि जे कृपेचे व नीतिमत्वाचे दान याची विपुलता स्वीकारतात आणि जे कृपा स्वीकारतात, नीतिमत्व स्वीकारतात, तर काय होतं? ते जीवनात राज्य करतील. प्रियानं, जेव्हा तुम्ही जीवनात राज्य करता, तुमचे पाप राज्य करत नाही. जेव्हा तुम्ही जीवनात राज्य करता, तर कुठले आजार राज्य करत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात राज्य करता, तर कुठले व्यसन जे आहे ते राज्य करत नाही. म्हणून खूप आवश्यक आहे प्रियांनो की आपण जे आहे देवाचं नीतिमत्व जे आहे आणि कृपा जे आहे याची विपुलता आपल्या जीवनात असणे खूप आवश्यक आहे. तरच आपण ह्या जगात राज्य करू. आता शेवटचं वचन आपण बघूया, नीतिसूत्र 17:15. दुष्टाला निर्दोष ठरवणारा आणि नीतिमानाला दोषी ठरवणारा ह्या दोघांचाही परमेश्वराला वीट आहे. ह्या दोघांचाही परमेश्वराला वीट आहे. आता इथं काय म्हटले? दुष्टाला निर्दोष ठरवणं. याचा अर्थ काय होतो? प्रियानो, जेव्हा आपण पापी असतो, जेव्हा आपलं तारण झालेलं नसतं आणि तेव्हा आपण म्हणतो की मी पापी नाही, मी नीतिमान आहे, हा ढोंगीपणा आहे. जेव्हा तुम्ही पापी असतात आणि कोण म्हणते की तुमचं तारण झालं पाहिजे, तुम्ही तर मी तर चांगला आहे, मला तर तारणाची आवश्यकता नाही आहे, मी तर चांगल्या गोष्टी करतो, मी दान देतो, मी बायबल वाचतो, मी प्रार्थना करतो, मला जे आहेत मला या पश्चातापाची या तारणाची आवश्यकता नाही आहे. प्रियानो, जेव्हा तुम्ही पापी असता आणि तुम्ही स्वतःला नीतिमान ठरवता, निर्दोष ठरवता, प्रियानो, देवाला ह्या गोष्टीचा खूप वीट आहे. एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो की जुन्या काळामध्ये कोणाला जर कुष्ठरोग झाला असेल, हातावर कुष्ठरोग झाला असेल किंवा शरीराच्या काय काय भागाला कुष्ठरोग झाला असेल, जे याजक होते ते त्याला अशुद्ध म्हणून ठरवायचे. पण जर तुमचा जो कुष्ठरोग आहे संपूर्ण शरीरावर झालेला आहे, म्हणजे तुमचं संपूर्ण शरीर कुष्ठरोगाने भरलेलं आहे, तेव्हा तो याजक त्याला शुद्ध म्हणून त्याला ठरवत असे. प्रियानो, असंच आहे. जेव्हा आपण पापी असतो, जेव्हा आपण आपलं तारण झालं नसतं, आपण म्हणतो की मला तारणाची आवश्यकता नाही आहे, मी जे आहे मी चांगला आहे, मला तारणाची आवश्यकता नाही आहे. प्रियानो, आपण देवासमोर अशुद्ध राहतो. पण जेव्हा आपण म्हणतो की मी पापी आहे, हा मी काय चांगले कामं करतो, पण मी पापी आहे, मला देवाची आवश्यकता आहे, मी माझ्या स्वतःच्या चांगल्या कामाने मला तारण प्राप्त होऊ शकत नाही, मी नीतिमान होऊ शकत नाही, मला देवाची आवश्यकता आहे. आणि देव म्हणतो मी तयार आहे, मी तयार आहे तुला वाचवण्यासाठी, मी तयार आहे तुला नीतिमान ठरवण्यासाठी. पण जेव्हा आपण म्हणतो मला आवश्यकता नाही आहे, तर देव पण काय करू शकत नाही आहे. पण जेव्हा म्हणतो की मला आवश्यकता आहे, मला पापापासून मुक्ती पाहिजे, देव म्हणतो की तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे, तू शुद्ध आहेस, ठरला आहेस. आणि दुसरी गोष्ट, आणि नीतिमानाला दोषी ठरवणं, याचा अर्थ काय होतो? तो प्रियानो, जेव्हा आपण नीतिमान होतो आपली सर्व पापाची क्षमा होते. पण आता नीतिमान होऊन पण आपण म्हणतो की मी पापी आहे, म्हणजे तुमच्या पापाची सर्व क्षमा झालेली आहे, तुमचं तारण झालेलं आहे, तरी पण तुम्ही म्हणता नाही मी नीतिमान नाही आहे, मी पापीच आहे. परमेश्वराला ह्या गोष्टीचा पण वीट येतो. जेव्हा तुम्ही नीतिमान होता, तुम्ही अनीतिमान होत नाहीत, कारण तुम्ही नीतिमान झालेला आहे तुमच्या कामामुळं नाही आहे. म्हणून तुमचे कामं तुम्हाला वापस अनीतिमान बनवू शकत नाही आहे. म्हणून काय ख्रिस्ती लोक जेव्हा कुठल्या पापात पडतात, त्यांचा उद्धार झाला, जेव्हा पापात पडतात त्यांना वाटते की ते अनीतिमान झालेले आहेत. तुम्ही नीतिमानच राहता,
तुम्ही अनीतिमान होत नाही, हे तुम्ही लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. उद्धार झाला पण आपण पापात पडू शकतो, पण आपण अनीतिमान होत नाही. आपण नीतिमानच राहतो. नीतिमान म्हणजे आपल्या सर्व पापाची क्षमा झालेली आहे. आणि म्हणून पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत त्यांच्या मनात दोषीपणा असतो, मग ते स्वतःला दोष देतात, मग ते देवापासून दूर जातात, मंडळीपासून दूर जातात आणि ते देवाला सोडतात. आजाराचं जे मूळ आहे ते आहे दोषीपणा. प्रियानो, जेव्हा आजार होतो त्याच्या 6-7 महिना अगोदर बघा, तुम्ही स्वतःला दोष दिला असेल, काही गोष्टीत तुम्ही स्वतःला दोष देत असाल आणि त्यामुळं हा आजार तुमच्या जीवनात आलेला आहे. दोषीपणा जो आहे हा सर्व आजाराचा मूळ आहे. आणि येशू ख्रिस्त आला होता हा दोषीपणा काढण्यासाठी. आणि जेव्हा तुम्ही नीतिमान होता, तुमचे सर्व पाप क्षमा होतात. तुम्ही कधी पण अनीतिमान होत नाही. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.